एकतर ती मीटिंग सोनियाजी आणि ममता दीदींमध्ये होती, मी त्या मीटिंगमध्ये नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या दोघींमध्ये काय चर्चा झाली हे त्याच दोघींना माहिती, मला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे त्या दोघींचं जोपर्यंत ऑफिशियल काही स्टेटमेंट त्याच्याबद्दल येत नाही, त्याच्या तिराईत म्हणून मी कसं काय सांगणार. महाराष्ट्रात बघितलं तर शिवसेनेचे दोन पक्ष झाले, राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले. अशा वेळेला जर सगळ्या समविचारी पक्षांनी एकत्रित यावं, नुसतं एकत्रित येऊ नये तर काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं, अशा पद्धतीची एक बघा, सूचना आणि भावना मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दिल्लीत काय चर्चा झाली, इंडिया अलायन्सच्या मीटिंगला मी होते त्याच्यापर्यंत मला माहिती आहे. पण दीदींमध्ये आणि माननीय सोनियाजींमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, मी तिथे नव्हते. आणि काँग्रेस पक्ष किंवा तृणमूलमध्ये मला काही वेगळं काही सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे माध्यमांमध्ये काय येतंय हे ह्याच्यावर मी कसं बोलणार जेव्हा दोनच लोक त्या मीटिंगमध्ये होते. नाही, ह्याची माहिती मी राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये मीही ऐकली. त्याच्यामुळे मी अर्थातच राऊत साहेबांना फोन करून काय नक्की झालंय किंवा काय त्यांना कोणी कळवलंय ह्याची माहिती मीही घेणार आहे. नाही, दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला खरंच याची माहिती नाही, कारण का म्हणजे असं झालं असेल हे मी तुमच्याचकडून ऐकते. त्याच्यामुळे अर्थातच तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं असेल, मला त्या म्हणजे मला तर पार्थ किंवा वहिनी किंवा सुनील तटकरेजी यांना अर्थातच काळजी वाटली. जर टेक्निकल फॉल्ट झाला असेल तुम्ही म्हणताय तरी अर्थातच चिंताजनकच विषय. कारण का एखाद्या विमानात आपण बसतोय आणि त्याच्यात जर टेक्निकल फॉल्ट आला असेल तर हे अतिशय चिंतेची बाब आहे पहिली. कारण का कुठलीही म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मी गाडी असेल, रेल्वे असेल किंवा विमान असेल, ह्याच्याबद्दलच्या सुरक्षिततेबद्दल सातत्याने मी स्वतः संसदेतही बोलते आणि तुमच्याशी अनेक वेळा बोलले. आता ही जी कंपनी आहे ह्याच्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत राहत आहेत. पण दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आता ते खरंच वहिनी त्या विमानाने गेल्या आहेत का नाही मला माहिती नाही. कारण का माननीय प्रधानमंत्र्यांनीच एक आवाहन केलंय सगळ्यांना ऑस्टेरिटीचं, म्हणजे कमी खर्च. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही प्रायव्हेट विमानाने जाते का नाही ह्याचं किंवा हेलिकॉप्टरने जाते, ताफे तुमच्या चॅनलवर दिसतात. त्याच्यामुळे ताफे अजून फिरतायत हे दिसतंय. पण प्रायव्हेट विमानाने वहिनी गेल्या का नाही किंवा कोणी हेलिकॉप्टर हे सरकार वापरते का नाही मला ह्याची माहिती नाही. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की सगळ्यांनी सगळे खर्च कमी करा. आणि तो प्रयोग आम्ही सगळेच प्रांजळपणे करतोय. कारण का हा विषय वहिनी प्रायव्हेट विमानाने गेल्या हा नाही आहे, हा लार्जर कॉन्टेक्स्टसाठी आहे. त्याच्या म्हणजे की आज तेलाची काय परिस्थिती आहे, महागाई काय झालेली आहे, तेल कमी आहे. त्याच्यामुळे हा म्हणजे जे माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं, म्हणजे मी एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते का हा काही प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही. पण माझे जे व्याही आहेत त्यांनी नागपूरचं रिसेप्शन पुढे ढकललं. कारण का त्यांच्याकडे 3-4 हजार लोक येणार होते. मग त्यांचं म्हणलं की माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याच्यामुळे मग आपण लग्न आता आहे ठरलंय तर आपण करूया वेळेवर. पण रिसेप्शन कधी करता येतं, तर रिसेप्शन लखानी फॅमिलीनी पुढे ढकललंय, ऑस्टेरिटी माननीय प्रधानमंत्री म्हणाले म्हणून. त्याच्यामुळे हे प्रायव्हेट प्लेन किंवा हेलिकॉप्टरचं काय मला माहिती नाही. पण 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की खरंच ते विमानाने गेले का नाही हे मला माहिती नाही. त्याच्यात टेक्निकल स्नॅग आला का नाही हे मला माहिती नाही. पण जर टेक्निकल स्नॅग आला असेल तर हे चिंताजनक आहे. आणि या चार्टर्स आणि ह्याचा मेंटेनन्सचा वारंवार हा उल्लेख आणि डेटा सांगतो. म्हणजे दादाचे ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला याची अनेक उत्तरं अजूनही आमच्याकडे नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून, एक बहीण म्हणून अर्थातच त्याची उत्तरं मला हवी आहेत. आज नाही उद्या पण उत्तरं हवी आहेत.
जी आम्ही प्रत्येक वेळेस मागतो संसदेमध्ये, कारण का दादा फक्त माझा भाऊ नव्हता, या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. ज्या पद्धतीने ते क्रॅश झालं, मग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम होता का, मग त्याला जबाबदार कोण, ह्याची उत्तरं तर द्यावी लागतील. आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरावर हा दिवस येऊ नये. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स हे चिंताजनक आहे आणि मी स्वतः